हॅलो गाईज, हाय, हाव यू. मी रात्री व्हिडिओ बनवते, झोप नाही येते. ॲक्च्युली आली पण आहे, थोडं अशक्तपणा वाटतं आहे, सर्दी झाली आहे. एवढा स्वेटर, अजून आतमध्ये ड्रेस, अजून आतमध्ये वरती घातलं आहे कफ्तान. एवढी मला थंडी वाजते, तब्येत ठीक नाही, थोडी व्हायरल फीवर झाला. तर मला ना आज एन्झायटी कसली होत होती मध्ये हसायला येईल तुम्हाला. मला बिग बॉसची एन्झायटी येत होती. मी बिग बॉसला फॉलो करते, तर त्याच्यामध्ये विवियन आणि करण हे मला माहिती होते की दोन असणार, विवियन आणि करण, हे मला शुअर होतं. पण मला असं वाटत होतं रजत आणि अविनाश हे पण जिंकायला पाहिजे. ईशा एवढी वाटत नव्हती, पण रजत, अविनाशचा पण म्हणजे अविनाश पण स्ट्रॉंग होता, रजत पण स्ट्रॉंग होता. पण मला कुठेतरी वाटलेलं विवियन जिंकेल, पण विवियन जिंकलाच नाही. विवियनला पण खूप वाईट वाटलं, बघितलं मी, पण विवियन नाही जिंकला. मला असं वाटत होतं कुठेतरी विवियन जिंकेल, पण जिंकला कोण? करण. त्याचा गेम स्ट्रॉंग होता, मला नाही कळला त्याचा गेम. म्हणजे खरं तर हा होता, म्हणजे सर्वच चांगले खेळत होते, पण मला माहीत नाही, मला विवियन आवडत होता त्याच्यामुळे शायद मे बी, म्हणजे मी त्याचे शोज पण बघितलेले ना, तर मग मला विवियन आवडत होतं आणि मला कुठेतरी वाटत होतं विवियन जिंकेल, पण नाही जिंकला विवियन. ठीक आहे, काय नाही, होतं लाईफमध्ये, असं होतं. तुम्हाला थंडी वाजते का तिकडे? आम्हाला इथे वसई विरारला थंडी वाजते बाबा, खूप थंडी आहे इथे. एवढे सारे कपडे मी घातले, म्हणजे मला बरं पण नाही वाटत, त्याच्यामुळे जास्त थंडी वाजते. पण माझ्यासाठी आता शॉकिंग सध्या विवियन नाही जिंकला ते आहे, आणि मी त्याच्याबद्दलच विचार करते. आणि मला एन्झायटी त्याच्याबद्दल झालेली की कोण जिंकेल, कोण जिंकेल. आणि शेवटी एकदाचं झालं बाबा, तो करण जिंकला. ठीक आहे, मग एन्जॉय करा, जे करणचे फॅन्स होते त्यांनी. गुड नाईट, गुड बाय, लव यू ऑल, टेक केअर, बाय.